विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, असं अभिमानाने गात आपण आपला राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट दरवर्षी साजरा करतो. या दिवशी भारताची इंग्रजांच्या तावडीतून सुटका झाली. भारताच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत त्या दिवशी लाल किल्ल्यावर सकाळी लवकरच भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते आपला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवला जातो. त्यानंतर ते आपल्या देशवासियांना उद्देशून भाषण करतात. सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये, दवाखाने आणि सार्वजनिक ठिकाणी या दिवशी झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो. इमारतींना विद्युत रोषणाईनं सजवलं जातं. शाळांमध्ये राष्ट्रगीताबरोबरच देशभक्तीपर गीते गायली जातात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. केवळ व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू एक एक क्षेत्र आपल्या ताब्यात घेतले आणि संपूर्ण भारतावर ते राज्य करू लागले. गुलामी सहन न झाल्याने स्वाभिमानी मंगल पांडेने पहिल्यांदा उठाव केला. शिपायांचे बंड म्हणत म्हणत ते पहिले स्वातंत्र्य युद्ध ठरले. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे अशा अनेकांनी उठाव केला. पण अपुरी साधने आणि फितुरी यामुळे हा लढा अयशस्वी झाला. पुढे काँग्रेसची स्थापना झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दोन मार्गांनी प्रयत्न झाला. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मवाळ मार्गाने तर लोकमान्य टिळकांनी सरकारवर जहाल टीका करत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच अशी भूमिका घेतली. आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधी अशा अनेक नेत्यांना तुरुंगवास तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू यांना फाशीची शिक्षा झाली. शेवटी भारतीयांच्या देशप्रेमापुढे इंग्रजांना माघार घ्यावी लागली आणि हा देश सोडून ते निघून गेले. म्हणून 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आपण उत्साहात आणि आनंदात साजरा करतो. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण केले जाते.